तर सकाळी दांडीला थांबलो होतो त्यावेळेस कळालं की तिथल्या स्पोर्ट ॲक्टिव्हिटी बंद आहेत आणि तिथलं जी काही बघण्यासारखं आहे ती बंद आहे. आणि त्याच्यामुळं मग अचानक आमचा डिसिजन ठरला. आम्ही 2-3 स्पॉट बघितलो जवळचे कोणते आहेत काय नाही, पण सगळे लांब होते आणि आम्हाला कसं वेळेत जायचं. त्याच्यामुळं मग आमचा असा प्लॅन ठरला की एक छोटीशी गोव्याला भेट देऊ, कारण जवळ इथून तीच आहे, बरोबर आहे का? त्यामुळं मग आता अचानक आम्ही गोव्याच्या दिशेने निघालो. चल 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 गाड़ी स्टार्ट कर. चल चप्पल छोड़. हम फास्ट स्टार्ट. हम फास्ट. गाड़ी चला. जरा थकवा आला, जरा फोटोशूट वगैरे करावं, जरा गाड्या साईडला घेतल्यात. आता फोटोशूट चालू आहे. तिकडं ओमा पोज देऊन थांबलाय, दिसत असेल तुम्हाला. इकडं भैयानी चष्मा घातले, इकडं महाग चालू आहे. हे बघा इकडं ईश्वर. तेवढ्या लांबून आवाज येत नसते, जवळ यावं लागते जरा. आम्ही आता जंगलमध्ये पुशअप मारणार आहोत, तर तुम्ही पुशअप बघायला या. काय काय जंगलमध्ये पुशअप मारायचे तुला? येस. दोघात चॅलेंज लाव. दोघात थांबा तिघाची इथं तिघात चॅलेंज लागते. बघू कोण पुशअप्स मारते. थांबा आताच नाही. तिघामध्ये चॅलेंज आहे, बघू सगळ्यात जास्त कोण पुशअप्स मारते. हा स्टार्ट. ही असतेत करामती. अलीकडे अरे रस्त्यावर थांबलो का जास्त. बॉईज असंच माझ्या अंडर खाली ट्रेनिंग घेत राहावा. व्यवस्थित जरा व्यवस्थित. चला, ईश्वर थकलेला आहे. ईश्वरची जिरली आहे. हे अलीकडे ललित. हा, ईश्वरचं झालेलं आहे. झिरली आमची म्हणावं. ही 2 वाघ आणखीन चालूच आहेत, बिबटे. हा कमान. हा बस, आम्हाला एवढंच करायचं होतं म्हणा. होय आम्हाला एवढंच करायचं होतं. विनर रितेश. 49 मोजला तर 30च्या घरातच आउट झाला. लहान आहे ते, नवीन आहे ते. 49 चेस्ट मारला म्हणजे रिकव्हर झालं नाही. आता यांच्या गप्पा जाऊ द्या जिमच्या. इकडं आपण यांचं शूट बघू. इकडं मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. रस्त्यात चपला चेंज करायला लाव का? अलीकडे या ना. तर थोडा वेळ आता करता फोटोशूट वगैरे आणि पुन्हा भेटू. हा A few moments later. तर गोव्याच्या जवळ आलोय. जेवायला थांबलो होतो. ऑर्डर वगैरे देणं चालू आहे. इथं सगळेच आहोत आम्ही. आपल्याला गोवा अजून इथून 50 किलोमीटर आहे. आता आम्ही इथं मध्ये एक बायपास आहे गोव्याला जायचं आहे तिथून गावातून बाहेर. आता इथून आता इकडून सरळ गेल्यानंतर एक 10-15 किलोमीटर असा पणजीचा मेन हायवे लागेल, नॅशनल हायवे. तिथून डायरेक्ट पुन्हा एक 40 किलोमीटर आहे. किती वेळ लागेल आपल्याला नाही म्हणलं तरी बी सिटीपर्यंत जायला 1 घंटा लागेल. आणि तिथून पुढे ट्रॅफिक लागल्यावर आपल्या त्या स्पॉटला जायचं आहे.
तिथं बी म्हणजे ट्रॅफिकनुसार अर्धा घंटा बी लागू शकते किंवा 1 घंटा बी लागू शकते असं आहे. अरे कहना क्या चाहते हो? व्हेज रितेशनं म्हणल्यासारखं सगळं आहे. आता जेवणाची ऑर्डर देता आम्ही बघता होता कसं आहे काय नाही, कुठं जायचं आहे काय नाही, आणखीन काय फिक्स नाही कुठं जायची ती बघू. गिरीश भ्या काय चपाती आहे का विचार. One hour later. मध्ये पोहोचलो आहे. ही आमची गोव्यामधल्या रूममधला व्ह्यू मला मी दाखवतो रूम आता कसे आहेत काय नाही. ही रूम आमची, पहिला बेड, ही दुसरा बेड, इथं ओम, ही तिसरा बेड. एक खास ड्रायव्हरसाठी कसा आहे तर ही सगळं आहे रूम. तर आता थोडंसं रेस्ट करतो आणि पुन्हा बाकीचं बघतो. तिकडं आता तिकडं कसं भरले. ईश्वरच्या तोंडावर होता. शाट. One hour later. तर आता रात्रीचे 8:30 वाजले आहेत आणि आम्ही जरा गोवा बघावं म्हणलं कसं आहे काय नाही, काय काय भेटते काय काय नाही चालू. त्या हिशोबानं जरा बघून येतात. सगळे तयार झालेत, बाकीचे पाठीमाग आहेत. बघू आता काय 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 प्लेसेस आहेत, कुठं कुठं आहे, बीच आहे काय आहे बघावं. सगळे निघालो आता. RCBचे नाही चलून नुसता घाम मिळाला आहे. इकडे कसा चिल विषय एकदम. The next day. काल रात्री पण उशीर आल्यामुळं रात्रीचा काय व्लॉग दाखवणं झालं नाही आपल्याला. आता सकाळ झाली आहे, सकाळ झाल्यात. आता आम्ही बीचला चाललो आहे, सगळे तयार होऊन सगळीच बीचला चाललो आहे. परत बीच इथून जवळच आहे, जास्त काय लांब नाही. आणि मग परत बीचहून आल्यानंतर स्विमिंग पूल, तिथली मजा बघू आणखीन आपण. बाकी सगळे तयार झालेत, उडालेत. ही आमचं हॉटेल, बाहेरून व्ह्यू, ही वरची आमची रूम. काल रात्री उशीर झाला फिरण्यात, बोंबलण्यात. सगळे पाय दुखवून ही ती सगळे पुन्हा आल्या जेवण करून जे झोपले ते आत्ता सुटलेत 10-10:30 वाजता.
बघू आता पुढं बीचवर गेल्यानंतर. आकाश भयाकून वडापाव आहे सगळ्याला. आता बीच कडे निघालो. समोर दिसलं का पाणीच पाणी, पाणीच पाणी. नुसतं पाणीच पाणी. लातूरच्या पोरवाला पाण्याचं लय अप्रूप आहे का. दुष्काळी भागातून आलेले हो का. हो का, हे दुष्काळी सगळे आमच्या लातूरच्याला पाण्याचं. हो आकाश बरोबर आहे का. लातूरच्या ना पाण्याचं लय अप्रूप. हा वावतं पाणी. कसला विषय इकडं. कलिंगुट ना, कलिंगुट बीच. नुसतं पाणीच पाणी. प्लीज चालेल. नॉक झाले पोरग काही पायात गोळी लागली त्याच्या. वाळू कसली गरम आहे. चप्पल नको म्हणला होतास तू. समुद्र समुद्र. पाणीच पाणी. भिजलं काय झालं. हा नाच रित्या. हे बाकी सगळे तिकडे थांबले आहेत. पिल्ल्या इकडे थांबलाय. ओम्या तिकडं आहे. या ना रे. मोबाईल कुठे आहे तुमचे. गिरीशकडे आहेत. अरे कुणाची लेकर एवढ्या पाण्यात येऊन काय नाही. येणार आहे. त्या काढशात
1 hour later. आम्ही गोव्याच्या बीचवरून आलेलो आहे. आता सध्या स्विमिंग पूलवरती आहे. स्विमिंग पूल बघा वरच्या मजल्यावरती आहे आणि सगळे मुलं एन्जॉय करायला लागले. स्टार्ट. The next day. तर आज ब्लॉगचा तिसरा दिवस म्हणजे आमच्या ट्रिपचा पण तिसरा दिवस आणि सकाळचे 10 वाजत आले. तर आम्ही रूम खाली केली. अरे सगळेजण गेलेत. मी ओमान पिल्ल्याचा आहे. आता उशीर झाला आम्हाला जरा तयार व्हायला. आता इथून आम्ही कोल्हापूरहून परत डायरेक्ट लातूर असं आहे. काल रात्री पण शॉपिंग करण्या चॉकलेट वगैरे घेतली घरी ही ती. परत टॅटू काढला. मी इथं काढला आहे. रितेशनं काढला. परत आकाशनं काढला आहे. तिघांनी टॅटू काढलो. त्यालाच वेळ लागला. परत येऊन ललितनं पण काढला टॅटू. ते सगळं टॅटू वगैरे काढून घरी रूमवर येऊन जेवण वगैरे करायला उशीर झाला. त्याच्यामुळं कालचं पण काय जास्त दाखवणं झालं नाही. आज प्रवास आहे. आज बघू आज प्रवासामध्ये काय काय होते काय काय नाही. बाकी सगळे तरी गेलेत. ही शॉपिंगमध्ये ही स्वीट वगैरे घेतली तरी मी आता काढून दाखवणार नाही. सगळे खाली थांबलेत. आम्हीच ती गोवारा खालून पुन्हा चिरकी त्याच्यामुळं आता निघतो आम्ही डायरेक्ट. बघू आता कुठं थांबल तिथं भेटू परत. A few moments later. तर सध्या आंबोली घाटच आहे ना. आंबोली घाट वर आहे आम्ही. वर थांबा म्हणजे रिलॅक्स होण्यासाठी. तर खायचं वगैरे आहे. नाश्ता वगैरे करायला. दुसरी गाडी येईल त्याच्यामुळं थांबलो वाट बघत. पाटील सर आहे. आता इथं समोर खूप छान व्ह्यू आहे. आपल्याला साईडला पूर्ण घाट आहे. एकदम खाली डीप खूप आहे. आता आपण बघा तुम्हाला नेक्स्ट दाखवतील. आता दाखवा पुढे गेल्यानंतर जाऊन आहे सगळे पोरं आल्यानंतर आपण अगोदर. कोणता प्राणी आहे? सस्ता बरे प्राणी दिसला ललित भैया बिबट्या इकडे बघ रे. टॅटू दाखव तुझा. हे रित्या तुझा टॅटू दाखव ना. अरे बसून बी दाखवू शकताय. तेवढं लगे फ्लेक्स करायची काय गरज आहे. तुझा रे तुझा टॅटू भुई बघ. एक येता भाई पलीकडे जरा हो गाई हावर
पाऊस नाही आता एकदा पाऊस चालू झाला की मस्त एन्जॉय काय वाटते पाऊस येईल का नाही? आपण गेलेच ना तो गेल्यास काय कामाचा? हा घ्या तेवढा का पुढे गेलायस तू? अरे बाबा सापडायचा बी नाही गणगळत गेला सापडायचा. बॉल टपकत गेले आणि जाईल अण्णा A few moments later. One hour later. मंडळी, आम्ही आता सकाळी सोडलेला गोवा आणि आम्ही थेट निघालो कोल्हापूरच्या दर्शनासाठी. तर आम्ही जस्ट पोहोचलोय कोल्हापूरला आणि आम्ही घेऊ महालक्ष्मीचं दर्शन. तर दाखवू तुम्हाला थोडे छोटे क्लिप. आता आम्ही जस्ट पार्किंग केलेली आहे आणि आम्ही निघालो दर्शनासाठी. सो भेटूया लगेच. काय? हा. One hour later. आता सध्या आम्ही मिरजमध्ये आहे आणि जेवायला बसलेलो आहे. इचलकरंजीला ना काय काय असलं मध्येच बोललं. हा कुठं? मी इचलकरंजी बघितलं होतं बाजूला धाब्यावर. आम्ही मिरजला थांबलो आहे. मी मिरजच्या धाबार बाबा हॉटेल. बरं, कोल्हापूरचं मंदिराचं दर्शन झालं, सगळ्यांची शॉपिंग केली. आता हायवेला आलो होतो काका घेतलं ते सांग ना. आणि आता जेवण करण्यासाठी थांबलोय. बघू, सगळे हॉटेल बंद होते इथले आम्ही चहा आल्यामुळं. आता भेटलं एक हॉटेल, बघू आता काय भेटले काय नाही. कडक घेतले सर. सरनी कडं घेतलीत. वारगराची कडलं केपी व्हेजवाले दोघ जण बसले. कोणते काय झालं? नॉन व्हेजवाले सगळे. व्हिडिओ मध्ये नको म्हणतो का? चला बघू जेवण आल्यानंतर आता.
तर जेवण झाले सगळ्यांचे, मस्त जेवण होतं. आणि आता इथून डायरेक्ट लातूर. आता सध्या सोलापूरला थांबायचं, चहा पाण्याला थांबू. हां, बाकी आता काय स्टॉप नाही आमचा, डायरेक्ट लातूर. आता हे शेवटचा प्रवास आमचा. बाकी सगळे उरलेले बिलपेट चालू आहे. बाकी जेवण वगैरे मस्त होतं. व्हेजचं कसं होतं? एक नंबर. मस्त. ग्रेव्ही कमी पण पनीर जास्त होता, एकदम जास्त. पहिल्यांदा लागला होता ना ग्रेव्ही कमी पनीर जास्त. एवढे पनीर होते एवढे. हां, चला भेटू पुढं. One hour later. आता पहाटेचे किती वाजलेत रे? 2 वाजलेत आणि आम्ही उजनीच्या जवळजवळ आहे. जरा भूक लागली होती म्हणून पोहे वगैरे चालू आहे. इकडं आहेत. तर इथून 1 तास लागेल लातूरला जायला. लातूरला गेल्यास एंड कसा होईल का होईल काय माहिती नाही. एंडला कोण बोलेल काय नाही. जसा गाव ना तसा एंड होईल, नाहीतर पुढचा घरी गेल्यानंतर उद्या गोवा थांबल्यानंतर काय होतं काय नाही.